कमळे, आज पतूर तू नाव लावत होतीस कमळी सरोज मोहिते. आता तुला तुझ्या बापाचं नाव कळल्यानंतर तुझं नाव होणार आहे कमळी कमळे. कमळे काय झालंय? कसला विचार करते सांगशील का प्लीज? माझ्या डोसक्यात तोच विचार यायलाय का माझ्या आई संग असं का झालं. या गावात तिचं कुणा संग वाकडं नव्हतं ना, तिनं कुणाचं वाईट चितलं. मग तिला कुणी का गोळी घातली? सगळ्यांनी मला माझा भाग कोण आहे हे विचारलं. खरं माझी आई मला हे सांगायच्या आधीच निघून गेली. आणि जेव्हा ती मला हे सांगणार होती तेव्हाच नेमकी तिला कुणीतरी गोळी मारली. त्यामुळे आता हा सवाल माझ्यासाठी लय मोठा झालाय. नक्कीच असं कुणीतरी आहे ज्याला माझ्यापासून हे सत्य लपवायचंय. आता मी नाही गप्प बसणार. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढणार. कमळे, काल तू सगळ्यांशी भांडलीस, अख्ख्या गावाच्या विरोधात उभी राहिलीस तुझ्या आईसाठी. मला अभिमान वाटतो तुझा. आणि ही सगळी उत्तरं तुझ्या आईसाठीची आहेत आणि त्या उत्तरांपर्यंत तू नक्की पोचशील याची मला खात्री आहे. जस्ट रिमेंबर वन थिंग की या सगळ्यात मी कायम तुझ्या बरोबर असणार आहे. एकटं नाही पडू देणार तुला कधीच. वय कमळे, तू काय एकटी पडशील? आम्ही सगळी आहोत की तुझ्या बरोबर. होय कमळे, आम्ही सगळे आहे तुझ्या संग. आता ह्या सगळ्या प्रश्नांची सुरुवात कुठनं करायची हे चांगलंच कळलंय. आहे ना आबा या गावचं नव्हतं, म्हणजे ते आधीपासून इथं राहत नव्हतं, ते दुसरीकडनं कुठनं तरी आलेलं. मग ते तिथनं इथं का आलं? त्यांना त्यांचं घर का सोडायला लागलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर त्याची सुरुवात इथनंच केली पाहिजे. म्हणजे आता गावभर चौकशी? वय बंड्या, आता जर मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर ती मला या घरात नाही मिळणार. त्या रस्त्यावरच मिळणार ज्या रस्त्यावरनं माझे आया ना आबा आलेत. आणि ती उत्तरं हुडकायची सुरुवात आत्तापासूनच केली पाहिजे. तात्या, आमचा आबा आणि आई ह्या गावात आलं होतं पहिल्यांदा, तेव्हा तुम्ही होता की नाही? मग ते नेमकं कुठल्या गावावरनं इथं आलं ते तुम्हाला माहित आहे का? आम्हाला काय माहित नाही. आम्हाला काय तेवढीच कामात होय. कमळे चल. एवढी चौकशी करायची होती तर तुझ्या आईलाच विचारायचं होतंस. आता तुझी आई तर गेली, आता बस सगळ्या गावभर हुडकत. कमळे, काय ग बाळा, कुठं निघालीस? अहो आहे ना आबा नेमकं कुठल्या गावातनं आपल्या गावात आलं तर ह्याची चौकशी करतो. तुम्हाला काय माहित आहे का त्याबद्दल? खरं सांगू का बाळा, अगं आबा गावच्या लोकांमध्ये इतकं मिसळलं तरी बी त्यांनी ते मूळ कुठल्या गावचे किंवा कुठून आले ते कधी बी कोणाला सांगितलं नाही ना. आम्ही कधी त्यासने विचारलं. आणि तुझा आबा म्हणजे अगं गडी हसता खेळता असला तरी बी त्याच्या मनात आहे ना, तो लई मोठं दुःख घेऊन चालला होता. त्याचा शोध घे आणि कधी काही गरज लागलीच तुझा सरपंच आहे, हा येतो. देवा, आता लागू दे रे बाळा. हॅलो मॅडम. अरे कुठेस? किती फोन केले तुला? असं कसं नेमक्या वेळेला फोन कसा उचलत नाहीस? तुम्हाला काही कळत नाहीये. फोन का नाही उचललास ते सांग मला. हो मॅडम, माझ्या फोनची चार्जिंग संपली होती हो, म्हणून फोन बंद होता. वाह, काय कारण आहे? वाह, हा बरं महत्वाची गोष्ट. हे मला सांगते, राजन आणि अन्नपूर्णा हे कमळीच्या घरी अजूनही तिथेच आहेत का? म्हणजे काही चाललंय का? काही वेगळ्या हालचाली वगैरे तुला तिथे काही दिसत आहेत का? नाही मॅडम, अहो ते कधीचे निघाले. मला वाटतं ते मुंबईला निघाले असतील.
नाही नाही, निघाले म्हणजे गाडीत दोघंच आहेत ना, का त्या कमळीला घेऊन निघालेले? मॅडम मला काय दिसलं नाही बे. फक्त गाडी जाताना दिसली. आत कोण होतं काय होतं मला नाही माहिती. अरे आता कसं 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 बोलू मी, काय बोलू तुला? तुझ्याकडे जी कुठली गाडी असेल ती तू त्यांचा पाठलाग कर. त्या गाडीमध्ये आणखीन कोण कोण आहे, म्हणजे ती कमळीला घेऊन गेलेत की नाही, कोण आहे गाडीत, हे मला सगळं कळलं पाहिजे. कळलं ना? हो 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 मॅडम हो. कशी मूर्ख माणसं सापडतात मला. हा मला असं वाटायलंय का आपण चुकीच्या वाटेनं हुडकायलो. आई आई दुखतंय आई आई दुखतंय. अरे लवकर यायचं बघ, इथे ऍम्ब्युलन्स पाहिजे. त्या पोराचा हात मोडलाय. फोन केलाय मी ऍम्ब्युलन्सला, तो हात बघा त्याचा. सरका बाजूला, सरका बाजूला. लांब. हा दुखतंय. काही मोठा श्वास घे, मोठा श्वास घे. बरं वाटतंय आता? हा ताई. उभा राहा, उभा राहा. आता हात वर खाली कर बघ. सावकाश. थँक्यू कमळी ताई. चल आता मी खेळायला जातो. तर येतो. अरे सावकाश जा. हा. पोरी तुझे लय उपकार झाल्या, मी कसे तुझे उपकार मानू? अहो मावशी काय करताय तुम्ही? उपकाराची भाषा काय करताय? आपण एकमेकांना मदत नाही करणार तर कोण करणार? काय मग लोक, मी नेहमी म्हणत असतो का कमळी आपल्या गावची शान आहे. आज तिने जे काही केलंय ना, याचा मला अभिमान आहे. आपली कमळी लय हुशार आणि कायम गावासाठी झटणारी आहे. शाबाश कमळी. काय बघताय काय? तुम्हाला गरज पडली की कमळी आठवते, आणि कमळी जेव्हा संकटात असते तेव्हा कुठे गायब होता रे सगळे? कुठे होता हे गाव? कमळीच्या आईवरून तिच्यावर आरोप करत होतात. तिच्या जन्मावर प्रश्न उचललात तुम्ही, तेव्हा नाही आठवलं का कमळी किती चांगली आहे ते? आबा कोण होते विसरलात का तुम्ही? हा, या गावात कोणालाही अडचण असली, कोणीही दुःखात असलं तर पहिले मदतीला धावून जाणारा माणूस म्हणजे आबा. आणि ही त्यांची नाते. आणि याच गावात लहानाची मोठी झाली आहे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर. मुंबई युनिव्हर्सिटीत पहिली आली तेव्हा मिरवणूक काढलीत ना तुम्ही सगळ्यांनी तिची. तेव्हा कमळी तुमचा आदर्श होती, आणि आता अचानक तिचा बाप कोण आहे हा प्रश्न तुमच्यासाठी मोठा झालाय. माणूस महत्वाचा आहे का त्याचा भूतकाळ?